त्यांचा देखील सन्मान करायचा आहे। मेगा फायनलला सुरुवात होते। पहिला चेंडू एक सिंगल धाव येते बॅटर प्रणयच्या खात्यामध्ये। सर्वांचं सहर्ष स्वागत। कुंदे बीच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं। कैलासवासी चेतन रामचंद्र शेलार आणि कैलासवासी विवेक आगिवले यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धेचं आयोजन केलं। सरपंच आणि उपसरपंच चषक अंतिम सामना। पहिल्या चेंडूवर चेतन या गोलंदाजाने एक सिंगल धाव खर्च केली। ती सिंगल धाव येते प्रणयच्या खात्यामध्ये। खातं ओपन होलंय साईज कारभाव टीमचं। आमचे मित्र केल्याचे संदीप पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा येत असताना धन्यवाद। पुन्हा एकदा ऑन साइडला केलेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे। एक सिंगल धाव आली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एकच सिंगल धाव। दोन्ही सलामीवीरांनी सिंगल धावेने आपल्या डावाला सुरुवात केली। पहिल्या दोन चेंडूचा खेळ संपलाय। टीमची धाव संख्या 2 चेंडू 2 धाव। या स्पर्धेचा अंतिम सामना। एकीकडे साईज खारबाव टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करत असताना तर दुसरीकडे त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान मैंदे गोलंदाजी चेतन। स्विचिटचा प्रयत्न अपील परंतु सहमती नाहीये। इथे डॉट चेंडू चांगली गोलंदाजी आपल्याला चेतनच्या माध्यमातून पाहायला मिळते। पहिल्या दोन चेंडूवर 2 सिंगल धाबा खर्च केल्या परंतु त्याच्यानंतर हा डॉट चेंडू चेतनच्या माध्यमातून स्ट्राइक एंडवर प्रणय आणि सूरजची जोडी खेळपट्टीवर पोहोचली होती। दोन्ही सलामीवीरांनी खातं आपलं ओपन केले। यावेळेस फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने काय घडलं इथे। लेग बायच्या रूपाने एक सिंगल धाव येते। टीमची धाव संख्या एका सिंगल धावेच्या मदतीने 3 वर जाऊन पोहोचते। सागर पाटील यांचा या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल। प्रमोदजी बर्ब यांच्या शुभ हस्ते। 4 चेंडूचा खेळ संपलाय। धाव संख्या जाऊन पोहोचली ते 3 वर। चांगली गोलंदाजी चेतनच्या माध्यमातून पाहायला मिळते। खातं ओपन झालंय परंतु त्या खात्यामध्ये जास्त काही घडलेलं नाहीये। यावेळेस ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता। अजून एक चांगला चेंडू गोलंदाज चेतनच्या माध्यमातून व्हेरिएशन पाहायला मिळतं। दोन्ही सलामीवीरांना हात ओपन करून दिले नाहीयेत। आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 4च धावा खर्च केल्यात। इकॉनॉमी गोलंदाजी राहिली आज चेतनची आणि आता देखील तशाच पद्धतीने त्याचं प्रात्यक्षिक तो साईज कारभावच्या विपक्षामध्ये दाखवतोय। ओव्हरचा शेवटचा चेंडू एखादा ब्लास्ट येईल का प्रणयच्या माध्यमातून, कारण सध्या तरी टीमची धावसंख्या 4 वर। यावेळी सालक्या बॅकलिपचा वापर करून कट केला होता हवेमध्ये चेंडू। चांगला झेल। विकेट क्रमांक पहिलं गमावं लागतं ते साईज कारभाव टीमला। ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करत होता। स्विचिटने कट केला होता। शॉर्ट फाईन लेग मध्ये सुंदर झेल। पहिला विकेट गमावं लागतो तो प्रणय याच्या रूपाने साईज कारभाव टीमला 4 या धावसंख्येवर। आपण पाहतात सरपंच आणि उपसरपंच चषक कुंदे बीचा आयोजन। शेवटचा सामना मेगा फायनल। एकीकडे जय हनुमान मैंदे तर दुसरीकडे साईज खारभाव। पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना चेतनने 4 धावा खर्च केले। एक महत्वाची विकेट त्याच्या खात्यामध्ये आले। म्हणजेच काय तर पहिले षटक पहिल्या इनिंग्स मैंदे टीमच्या बाजूने झुकताना तुम्हाला पाहायला मिळतं। परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये प्रत्युत्तर दिले जाईल का साईज कारभावच्या माध्यमातून। दुसरं षटक शिवाजी यांचं। स्ट्राइक एंडवर सूरज यांनी 2 चेंडू फेस केले, 2 धावांचं योगदान दिले। तर विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर अक्षय नॉन स्ट्राइक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय। राईट हँड ओव्हर द विकेटने दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू बॉटम इनचा वापर करून उडवलाय मिड विकेट मध्ये। क्षेत्ररक्षक आहे सरळ त्याच्या हातामध्ये झेल। विकेट क्रमांक दुसरं कॅच आउट सूरज। कशा पद्धतीने विकेट गेली ऍक्शन रिप्ले मध्ये तुमच्या समोर। विकेट गेल्यानंतर स्ट्राइक एंडवर जर आपण विचार केला तर सूरज होता। हा रिप्ले तुमच्या समोर। फुलर लेनचा चेंडू बॉटम इनचा वापर करून ऑन साइडला खेचला होता परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये। दुसरी विकेट 4 या धावसंख्येवर। दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त झाली आहे। गोलंदाज शिवाजी याला धावांसाठी संघर्ष करावा लागतो या ठिकाणी साईज कारभाव टीमला। 4 वर 2 विकेट गेलेत। अजूनही या इनिंगचे 5 चेंडू शिल्लक आहेत। 5 चेंडू मध्ये अजूनही किती धावा येतील साईज कारभाव टीमच्या खात्यामध्ये। राईट हँड ओव्हर द विकेटने शिवाजी। यावेळेस गलीच्या वरून उडवले क्षेत्ररक्षक पोहोचलाय। चांगला झेल। विकेट क्रमांक तिसरा हादरा लागतोय साईज कारभाव टीमला 4 या धावसंख्येवर। ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर। स्विचिटचा प्रयत्न केला होता बॅटरने परंतु गलीचा क्षेत्ररक्षक पोहोचला आणि सुंदर झेल पकडलाय। चांगली गोलंदाजी
शिवाजीच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आलेत. विकेटची हॅट्रिक होईल का या फायनल मध्ये शिवाजीच्या नावावर? व्हेरिएशन पाहायला मिळतं शिवाजीच्या गोलंदाजीमध्ये. धावांसाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये. ही लढाई देखील संघर्षाचीच आहे, ही लढाई क्रिकेटची आहे, ही लढाई गावाच्या अस्मितेची आहे. एकीकडे साईज कारभार तर दुसरीकडे जय हनुमान मैदे यांच्यातील हा अंतिम सामना मेगा फायनल तुम्ही पाहताय. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च झाल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये एकही धाव खर्च न करता पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट शिवाजीने प्राप्त केल्यात. विकेट हॅट्रिक चेंडू, गोलंदाज शिवाजी समोर बॅटर नवीन मोनिश. नवीन बॅटर मोनिश स्ट्राईक एंडवर. विकेट हॅट्रिक घेतली जाईल का? ताकदीचा वापर करून उडवलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला ब्लास्ट मोनिशच्या माध्यमातून इथून सुरुवात केलीये मोनिशने. पुढे आला होता, अगदी स्लॉट मध्ये होता आणि फ्लॉट मध्ये पाठवलंय. सुंदर टेलिकास्ट जीटीसीच्या माध्यमातून थेट पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार ठोकलाय मोनिशने. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या अंकावर. सुरुवातीचे 2 चेंडू शिवाजीच्या नावावर राहिले. 2 विकेट घेतल्या होत्या, परंतु तिसऱ्या चेंडूवर षटकार मारलाय मोनिशने. यावेळेस पुन्हा ऑन साइडला ताकदीने बॅट फिरवलीये. क्षेत्ररक्षक नाहीये, गॅप मधून चेंडू चाललाय दणदण करीत. अजून एक चौकार. पुनरागमन करण्यासाठी सुरुवात केलीये मोनिश या बॅटरने. सुरुवातीला धावांसाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला. वेट अँड वॉच ची भूमिका होती. दुसरं षटक सुरू झालं, 2 विकेट गेल्या, त्याच्यानंतर षटकार आला आणि त्याच्यानंतर आता चौकार येतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या अंकावर. 3 विकेट गेलेत. बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये साई स्पोर्ट कारभाव टीम आता कुठेतरी एक चांगला स्कोर म्हणावा लागेल. अजून या इनिंगचे या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केलेत. 2 विकेट शिवाजीच्या खात्यामध्ये. अकुट टप्प्याचा चेंडू इथे फसलाय फटका. क्षेत्ररक्षक नाहीये, कोणत्याही क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले नाहीयेत. एक सिंगल धाव येते. टीमची धावसंख्या 15 वर. या इनिंगचा शेवटचा चेंडू. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4च धावा आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर आतापर्यंत 11 धावा आल्यात. 2 विकेट शिवाजीने प्राप्त केल्यात. शेवटच्या चेंडूचं चित्र काय असेल? शेवटच्या चेंडूवर काय घडेल? एखादा मोठा ब्लास्ट येईल का अक्षयच्या माध्यमातून? मागचा सामना या अक्षयने जिंकून दिला. चांगली बॅटिंग केली होती, तेव्हा देखील संघ संकटात होता. आता अक्षय शेवटच्या चेंडूवर एखादा ब्लास्ट करेल का? समोर शिवाजी. यावेळेस बॅटची टॉप एज लागली. फाईन स्टॉप कडे चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार. ओव्हरची समाप्ती. हा रिप्ले तुमच्या समोर. वेगाने गोलंदाजी सुरू होती. बॅटची टॉप एज लागली. विकेट किपरच्या डोक्यावरून स्वार होत असताना चेंडू चालले फाईन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ कुंदे बीच जे बॅनर आहे त्याला तिथे अदललाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर साईज कारभाव टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 वर आणि जिंकण्यासाठी 2 ओव्हर मध्ये जय हनुमान मैदे टीमला 20 धावांची आवश्यकता. जिजाऊ संघटना भिवंडी शहर प्रमुख पंकजदादा पवार यांच्या सोबतीला आकाशजी भोईर, त्यानंतर विशालजी भोईर आणि करणजी वारगडे या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने जय बजरंग कुंदे बीच्या वतीने सरपंच आणि उपसरपंच चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. शंभूराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक आणि अध्यक्ष प्रमुख सन्माननीय डोले गावचं एक मोठं नाव, पडगा परिसरातील एक मोठं नाव निवृत्ती मगर सर, जिजाऊ संघटना भिवंडी शहर प्रमुख पंकजदादा पवार त्यांच्या सोबतीलाच शेलार वरून आकाशजी भोईर, विशाल भोईर आणि त्याचबरोबर करण वारगडे आमच्यामध्ये जोडले गेलेत. निशाल भोईर शेलार वरून जोडले गेलेत. या सर्व मान्यवरांचं या सरपंच आणि उपसरपंच चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. सर्वांना माझा सप्रेम नमस्कार.
या स्पर्धेच्या अंतिम 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिले. जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये महिंदे टीमला 20 धावांची गरज. सलामीची जोडी स्ट्राईक एंडवर शिवाजी. ऋषभ काटे पहिले षटक, पहिला चेंडू, लेन चांगली, गतीचा बन्नट वापर, परफेक्ट व्हाईट यॉर्कर. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. काय गती वापरली, परफेक्ट व्हाईट यॉर्करचा नमुना दाखवलाय. या चेंडूला 100पैकी 100 गुण द्यावे लागतील. गतीवर स्वार होऊन गोलंदाजी करणारा हा ऋषभ काटे. भिवंडी टेनिस क्रिकेट अक्षरशः त्यांनी गाजवली. इथे ही मॅच गाजवेल का? यावेळेस बिग शॉट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज हवेमध्ये, चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. शेल पहिला हादरा महिंदे टीमला. कॅच आउट शिवाजी. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. बिग शॉट करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची टॉप एज लागली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. सुंदर झेल विकेट किपर मोनिशच्या माध्यमातून प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे साईस कारभाऊ टीमने. पहिल्या डावामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला महिंदे टीमची पाहायला मिळाली आणि दुसऱ्या डावामध्ये ऋषभ काटेने देखील चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या 2 चेंडूमध्ये खातं ओपन करून दिलेलं नाहीये, परंतु एक विकेट ऋषभ काटेच्या खात्यामध्ये आले. मागच्या वर्षी या स्पर्धेच्या आयोजनातील मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफीवर नाव कोरणारा हा खेळाडू. नाव आहे ऋषभ काटे, गाव आहे खारबाव. गोलंदाजी मार्कवर समोर ऋतिक. पुन्हा एकदा गतीचा बन्नट वापर. मी का भिवंडी टेनिस क्रिकेट स्पर्धा गाजवल्यात, मी का चांगली गोलंदाजी करतो, मला का पहिल्या ओव्हरसाठी प्राचारण दिले, त्याचं प्रात्यक्षिक या मॅच मध्ये ऋषभ काटेने दाखवले. पहिल्या 3 चेंडूमध्ये 1 विकेट, परंतु खातं ओपन करण्यासाठी संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये महिंदे टीमला. इथे खोदून काढलंय, हवेमध्ये आहे, शतरक्षक नाहीये. दूरवरून शतरक्षक आले, दूर राहिलेत. आउटफील्ड थोडीशी खराब, दिशा बदलली चेंडूनी. 2 धावा पूर्ण होतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी, फेकी अचूक नव्हती आणि अखेरकाल ती तिसरी धाव देखील पूर्ण होते. पहिल्या 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि त्यानंतर टीमची धाव संख्या 3 वर जाऊन पोहोचते. खातं ओपन करण्यासाठी संघर्ष करावा लागला. खारबाव एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख लागले ऋषभ काटे. चांगली गोलंदाजी, त्याला प्रत्युत्तर दिले जाईल का बॅटर भाईच्या माध्यमातून? बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा गतीचा वापर, आउट ऑफ स्टंप, व्हाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली. या स्पर्धेची अंतिम मॅच जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. जय हनुमान महिंदे टीमला. त्यांच्या समोर संघ आहे साईस कारभाव, महेंद्र पाटील आणि टीम यांच्यामध्ये ही लढाई. 12 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. आता चेंडू शिल्लक आहेत 8, गरज आहे 16ची. यावेळेस हवेमध्ये चेंडू, शतरक्षक चेंडूच्या खाली, विकेटचं पतन. सुंदर झेल प्रणय पाटीलच्या माध्यमातून. दुसरी कॅच. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. ऑन साइडला खेचला होता, काऊ कॉर्नर मध्ये प्रणय पाटीलच्या हातामध्ये सरळ जाऊन विसावलाय चेंडू. 4 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद महिंदे टीमचा. इथे संकट निर्माण झाले महिंदे टीमवर, परंतु संकटासोबतच संधी देखील प्रवास करत असते. संधी देखील आहे, मॅच जिंकेल तो या सुवर्ण ट्रॉफीवर, या सरपंच आणि उपसरपंच चषकावर नाव कोरेल. एकीकडे साईस कारभाऊ तर दुसरीकडे जय हनुमान महिंदे. पहिल्या 5 चेंडूचा विचार केला तर 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करत असताना ऋषभ काटे याने 2 विकेट आपल्या नावावर प्राप्त केलेत. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. एखादा मोठा ब्लास्ट करावा लागेल शेवटच्या चेंडूवर. एखादा मोठा फटका जर आला या मॅच मध्ये, या शेवटच्या चेंडूवर, तर महिंदे टीमचं पुनरागमन या मॅच मध्ये होऊ शकतं. नवीन बॅटर चेतन बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. सुनेक चांगला चेंडू, गतीवर स्वार होऊन गोलंदाजी केली. पहिले षटक संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर महिंदे टीमची धाव संख्या 4 वर 2 गडी बाद. मुख्य व्यासपीठावर कित्येक मान्यवर जोडले गेले, त्यांची पुन्हा एकदा आपण चर्चा करूया. निवृत्ती मगर सर, शंभूराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक आणि अध्यक्ष, डोले गावातील हे नेतृत्व. पडगा परिसरातील उद्योजक म्हणून ज्यांची ओळख राहिली, जिजाऊ संघटना भिवंडी शहर प्रमुख पंकजदादा पवार, आकाशजी भोईर, निशाल भोईर आणि करंजी वारगडे या तमाम मान्यवरांचं पुनश्च एकदा या सरपंच आणि उपसरपंच चषकाच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. सध्या आपण एक कटआउट सर्व मान्यवरांचं पाहू शकता. बॅनर्स दाखवले गेलेत आपल्या ऑन स्क्रीनवर. करमाले गावचे विनोदजी पाटील देखील इथे जोडले गेले. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 4th क्रमांकाची रोख रक्कम आम्हाला लाभले गेले, त्यांचं देखील विशेष आभार. शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. ही जबाबदारी दिली गेली ती अक्षय पाटीलवर. पहिला चेंडू अक्षयचा,
काय चेंडू टाकलाय, 100पैकी 100 गुण द्यावे लागतील. परफेक्ट व्हाईट यॉर्करचा नमुना दाखवलाय अक्षयने. समीकरण कठीण झाले. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका जर आला महिंदे टीमच्या बाजूने तर या मॅच मध्ये त्यांचं वर्चस्व होऊ शकतं. 16 धावांची आवश्यकता आहे 5 चेंडू शिल्लक असताना. यावेळेस पुन्हा एकदा 30 लाईन, 30 गतीवर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. यॉर्कर लाईन पकडली गोलंदाज अक्षयाने. तब्बल 2 चेंडू यॉर्कर टाकलेत. जबरदस्त गोलंदाजी राहिली साईज कारभाऊ टीमची. प्रत्युत्तर देता आलं नाही महिंदे टीमला. 4 चेंडू मध्ये अजूनही 16 धावांची गरज. मोठा फटका हाच पर्याय उरलाय. मागच्या वर्षी देखील साईज कारभाऊ टीमने प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जिंकली होती. गतीमध्ये परिवर्तन फ्लिक करून दिले. फाईन लेग मध्ये चेंडू चाललाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल. एक धाव आली. थोडीशी फंबलिंग केली चेतनने. रनआउटची संधी फेकी अचूक अपील परंतु सहमती नाहीये. 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या अंकावर. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची गरज. मॅच अजून संपली नाहीये परंतु प्रयत्न करावे लागतील. न थकता, न थांबता, न हारता प्रयत्न करणाऱ्यांसोबत नशिबाला देखील झुकावं लागतं. इथे जर झुकवायचं असेल कारभाऊ टीमला तर एखादा ब्लास्ट करावा लागेल. एखादा मोठा फटका सजवावा लागेल. येईल का तो मोठा फटका? स्ट्रायकर बॅटर ऋतिकच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू फेस केलेत. 5 धावांचं योगदान दिले. तर चेतनला खातं ओपन करता आलेलं नाहीये. तो सध्या नॉस्टक एंडवर आहे. 3 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. मोठा फटका सजवावा लागेल परंतु समोर आहे अक्षय पाटील. काय गोलंदाजी केली. अंधार झालाय परंतु चेंडू दिसणं अशक्य आहे. गुड लाईन वर पिच करत असताना बाउन्स देखील पाहायला मिळतो. जबरदस्त गोलंदाजी. 20 धावा डिफेन्स करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे कारभाऊ टीमच्या माध्यमातून. तर दुसरीकडे महिंदे टीम त्या चेस करण्यासाठी प्रयत्न करतोय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 14 धावांची गरज. 2 मध्ये 14. समीकरण कठीण. यावेळेस बॅटची टॉप एज लागले. विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे येतोय चौकार. अडवलाय. इथून दिसणं, इथून कॉम्प्युटर बॉक्स मधून ते चित्र दिसणं देखील कठीण आहे परंतु तिथे तो क्षेत्ररक्षक 2 ठेवलेत कारण का मागच्या दिशेने आउटफील्ड अगदी फास्ट आहे. सिंगलच धाव आली आहे. 1 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. सरपंच आणि उपसरपंच दशक 2023च्या या पर्वावर कुंदे 20 या आयोजनावर ट्रॉफीवर नाव कोरलंय साई स्पोर्ट कारभाऊ टीमने.